UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मालवण पुतळा प्रकरणातील फरार आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। तर हिम्मत असल्यास राऊतांनी आरोपींना शोधायला यावं, शिंदेंचं आव्हान। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार गटाची जागा वाटपावर खलबतं। 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीत चर्चा। फक्त 60 जागा लढणार असा दादांच्या बोलण्याचा अर्थ नव्हता, तर अपक्षांसह आमचा आकडा 60च्या आसपास असल्याचं सांगितलं। जागा वाटपाच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या बैठकीतून महत्त्वाची घडामोड। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भुजबळ बैठकीतून निघाले। बैठकीतून निघाल्यानंतर भुजबळांनी शिंदे फडणवीसांची भेट घेतली। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला। भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। समरजित घाटगे शरद पवार गटात, कागलमधून विधानसभेची उमेदवारी निश्चित। समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत अटळ। कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट। दादा गटाच्या केपी पाटील आणि AY पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल। एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचा एसटी संपाला पाठिंबा। मात्र पडळकरांच्या मते एसटी विलिनीकरण कायद्यानं अशक्य। बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाची पोलिसांवर तीव्र नाराजी। आरोपपत्र घाईत दाखल करू नका, हायकोर्टानं फटकारलं। पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला होणार। बदलापूर प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। समितीमध्ये माजी IPS अधिकारी मीरा बोणवणकर आणि माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांची नावं विचारात। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमळावर लढतील, राजन साळवींचा दावा। तर रिफायनरीवरून 15 दिवसात भूमिका बदलणाऱ्यांनी मला शिकवू नये, सामंतांचा पलटवा। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। पुतळा दुर्घटनेतील आरोपी अद्याप फरार। मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, नाना पटोलेंची मागणी। तर जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारे देखील दोषी, आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याआधीच पायाला तडे। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या 100 फुटी पुतळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था। एकाला प्रस्थापित केलं आणि दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। मराठवाड्यात पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करणार। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर। नव्या विधेयकामध्ये दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद। बांगलादेशनं पाकिस्तानमध्ये इतिहास रचला। 6 विकेट्सनं सलग दुसरी टेस्ट मॅच देखील जिंकली। टेस्ट सिरीजमध्ये 2 पाकिस्तानला व्हाईट वॉश। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।